राम राम माझी यूट्यूब फॅमिली. एक शेतकरी जोडी मराठी ब्लॉगमध्ये काळजापासून तुमचं स्वागत आहे. एक दोन दिवस सारखा सतत पाऊस असल्यामुळं ती गवारी काय तोडण्यात आली नाही. आज थोडा पाऊस फटकला ना. आज काय काम चालू आहे आपलं? गवारी तोडायला. गवारी तोडायचं काम चालू आहे माळवं. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा, खूप मजा येणार आहे. तोडकी शेंगा काही आहेत का नाही म्हणा? हा पातळ शेंगायता काय आहे त्या? दाट नाही हो माल. अशी डोसके इतकाल गवारी झालेली आहे, पातळ आहे. पण थोडा माल पातळ आहे. हा तरी निघाल्या त्याच्या 10-1 किलो निघाल्या. पण तेच कसं आहे? पावसानं तेच दार आहे. अरे आपल्याला हे यूट्यूब पेमेंट देते का नाही? बरं खरं सांग, देते नीट सांग. देते. यूट्यूब आपल्याला पेमेंट देते का नाही? कशाच देते? काम करायचं युट्यूबवर काम केलेले. हम्म? युट्यूबवर काम केलेले मग काम करावं का नाही यूट्यूबवर? करावं लागतंय. फुकट काय आहे? हम्म? फुकट काय आहे? फुकट काही नाही. काम केल्याशिवाय काहीच भेटत नाही. असं हिरवं गार पूर्ण झालेलं आहे. किती तोडल्या आता? तोडले 10-1 किलो झाले. तिकडे टाकल्यात आणि टपात. आणि तुम्हाला हाता लावून केलेली गवारी दाखवतो. तिकडे लावून किती दिवस झाले? या फुलाला आलेलं आहे आता सध्या. ही आत्ता लागवण केलेली गवारी, आणि या गवारीला जवळजवळ 2-2.5 महिने झालेले आहे. उघडलाय पाऊस. जास्त माल नाही काय? कमी माल आहे. जरा गवारी तेवढी हे का आता फुलामध्ये ना? तिकडे फुलं येत, इकडे मूग तेच दर आहे. मात्र माल कमी लागलाय. आता तिकडेला माल बघायला लागा. तिकडेला जरा थोडीशी हे झाली. काकडी हा? काकडी काकडी चांगली की आली की 2-2 पानं. खूप आबाळ आलेलं आहे आणि हिरवं गार शिवार झालाय पूर्ण. पाऊस 2-3 दिवस झडच होती. आज उघड दिली. हे काय आहे की माल घ्यायचं हो का? कुठं कुठं आहे पण कसा माल आहे? हे काय निघायला तर हे काय हायत कवळा तिरमाल हे काय अशा निघायले तर काही बी बिन कष्टाचं नाही. ऊन काय, पाऊस काय, गारवा काय, काम केल्याशिवाय काही भेटत नाही. आयतं कोणाला भेटलं नाही. तर कोणालाच भेटत नाही. त्यासाठी काय करावं लागतंय? कामच करावं लागत आहे. काम केल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय मला पाऊस जस्ट येण्याची शक्यता आहे. आबाळ आलंय. तेच बघू शकतो मित्रांनो. चांगली अशी डोसक्या इतकाल गवारी गेलेली आहे. आज होईल का तोडणं? होती होती कमी माते होती. लय शेतकऱ्याचा अवघड. अशा होल्या कपड्या तोडा लागते. हो का बघा, काय पाणी पिळलं तर निघन. हो काय बघा, इतकं ओलं पिच. झड असू, ऊन असू, तहान असू, केल्याशिवाय भागत नाही. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. काय गाहने पाना ना
चला आळंदीला मग. आळंदीला काही नको. आळंदीला म्हाताऱ्या माणसाचं काम असतंय. आपल्या माग लेकर बाळ. म्हातारायचं नाही, देव म्हातारं तरुण समजे एकच धरतं या. नाही नाही नाही, लेकर देव म्हणत नाही बरी, लेकर बाळ सोडून माझ्याकडे या म्हणून. देव नाही. म्हणते आधी तुम्ही पूर्ण तुमचं घर कुटुंब चांगलं व्यवस्थित झालं, वयानं लेकर मोठाले लग्न कार्य झाले की पुन्हा या म्हणतंय. लेकर लहान असताना देव कसा बोलून आपल्याला. देवाला जेव्हा येळ येईन तेव्हा जावंच लागल आळंदीला पाया पडायला. तेव्हा तिकून एक बाई लावली तोडाय आणि इकून एक बाई तोडाय, एक ह्याकडे येऊन एक त्याकडे येऊन. माय मला कसं होईन माय. मार्केटला भाव लागू अगर नका लागू, मग तो 2-3 बाया तोडाय, खाल्ल्या कडीकून वारल्या कडीकून. खरंय का? वावराच्या बाहेर तर काढा लागेल की माल. हम्म. मोयो तिथवर त्या बाईला कटाळा यायलाय म्हण तोडायचा. जरा ही बाई थोडी कामदार आहे या. मी कामदार आहे. काम केल्याशिवाय पर्याय नसतंय, काम करावंच लागतंय. काम केलं तरच माणूस टणटणीत राहतंय, जेवण जातंय, खणखण राहतंय, बीपी शुगर दवाखाना लागत नाही. अंगात आळस राहत नाही, पुन्हा मग गोळ्या औषधं लागत नाहीत आणि माणसाला खणखण खणखण भूक लागते काम केलं की. एक म्हणता 2 माणूस भाकरी खाते. खरंय खरंय. अंगातला आळस कधी बी काढून टाकायचा आणि काम बघायचं. काम करू वाट नाही गेल्यावर काम करवट नाही गेलं तर जरा दम खायचं, अजून थांबून करायचं, पण कामच करायचं. जरा त्या साईडची बाई थोडी कटाळी या, तिला काय कर घेऊ लाग. आता तोड लागतो ना. तोडू लागतात दुपारून तोडू लागतात. पाऊस आल्यास आता झालं, आभाळ आले. कसं आहे, कुणी बी झालं काम करा. काम केले चांगलं असतंय. काम केलं काय कमी पडत नाही. काही कमी पडत नाही, पण माणसाची तब्येत बी चांगली राहते. अंग दुखत नाही, टणटणीत माणूस राहते. अंगातला आळस काढून टाकायचं आणि आपलं काम बघायचं. चला जे आळंदीला येणार नाहीत वारीला, त्यांना घरी बसल्या जागी व्हिडिओ बघायला भेटतील. एक शेतकरी जोडीवर पूर्ण दिंडी आळंदी ते पंढरपूर पायी वारीची व्हिडिओ. कारण मी जात आहे 1 महिन्याच्या वारीवर. खरे का? हो, पायी वारी करायला जायलेलो आहे. चला पायवारी करायला चालले तर आपण बी जमलं तर पुढल्या वर्षी जाऊ, नाही तर मग इथंच राहू. जमलं. आपल्याला भुरीत नाही तर देव म्हणतात तुम्ही घर कामच करा. तुम्हाला देवाला जाणं कुणाच्या नशिबात नसते का?